20 तारखेला जंतर मंतरवरती दिल्ली येथे विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला होता। त्या निषेधार्थ बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता। इथं वंचित बहुजन आघाडी आपण उल्हासनगर पाहतो, वंचित बहुजन आघाडीतर्फे उल्हासनगर बंद करण्यात आलेलं आहे। आपल्यासमोर आहे सोनू पवार, आपण त्यांना विचारून घेऊ। इकडे समोर काय सांगाल, बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो, काय सांगाल याच्याबद्दल? सगळ्यात महत्त्वाचं आज असं आहे, जे हे मनुवादी सरकाराचे तिकडे जाऊन बसलेले आणि हे देश त्यांना संविधानाने नाही चालवायचं आहे, हे त्याचा प्रतिकार आहे। त्यांच्या विरुद्ध आम्ही आज इथे उभं आहे। कारण जे स्टुडंटवरती अमानुष मारहाण झाली होती आमच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी, त्याच्यासाठी आज महाराष्ट्र बंद पुकारला आहे आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला भेटतोय। लोकांकडनंही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि बंद सगळेजण पाळतात आहे। उल्हासनगर पूर्णपणे बंद आहे आज, महाराष्ट्र पण आज पूर्णपणे बंद आहे। दिल्लीमध्ये काही व्हिडिओ असे देखील व्हायरल झाले आहेत, जे पोलीस नाहीत, हातामध्ये त्यांच्या पायामध्ये चपला आहेत, हातामध्ये काट्या आहेत, ते विद्यार्थ्यांना मारतात, याच्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये असं आहे की RSSनी त्यांनी गुंडे सोडलेले आहेत। कारण कुठल्या आज पण पोलिसांचा थोडा इमान जिवंत आहे, तर ते न इमान असलेली माणसं, जे बिकाऊ, जे दलाल लोक तिकडे सोडले, RSSच्या गुंड्यांना तिथे सोडले आणि या आपल्या लहान लहान पोरांना 17-18 वर्षाच्या पोरांना अमानुष मारहाण केली त्या लोकांनी। महिलांना देखील जान आहे त्या ठिकाणी मारलेलं आहे पोलिसांनी। नाही, खरी गोष्ट आहे ना, कारण ते पोलीस नको बोला, पोलिस नाही आहेत, ते फक्त युनिफॉर्म घालून RSSचे सगळे भडवेत। ते लोक युनिफॉर्म जे घालून आलेत ना, ते पोलिस नाही आहेत। बघा, इथे पोलिस आमच्या बरोबर पण आहे, ते सुरक्षित आम्हाला घेऊन चाललेत, ते त्यांचं काम बजावत आहे। ते दलाल लोक आहेत, ते विकले गेलेले आहेत, त्यांची आत्मा मेलेली आहे, ते हे फक्त RSSचे गुंडे सोडलेले होते त्यामध्ये। वंचितमुळे उल्हासनगरमध्ये महापौर बसला आहे शिवसेनेचा, शिवसेनेने पाठिंबा दिलेला आहे का याला? आता याच्यामध्ये बघा, आम्ही तर जाहीर आमंत्रण सगळ्यांना दिलं होतं, आता त्यांना युती धर्म येते, त्यांचा युती धर्म पाळत आहे। तर असं काय, जरी आमचा महापौर बसला असेल तिकडे किंवा आम्ही बसवला असेल, पण आम्ही आमचा धर्म पाळतोय। आता तुम्ही कुठून आलात आणि 4 नंबरमधून तुम्ही आलात आणि कुठपर्यंत आता जाणार? आता इकडनं आम्ही लोकांनी 5 नंबरपासून सुरुवात केली होती, इथून आता 1 नंबरपर्यंत आम्ही जाणार आहे। तिकडनं DCP कार्यालयाला आमचा हे मोर्चा धडकणार आहे। विशाल वाघमारे, जनशक्ती, उल्हासनगर।